ला मोठी महत्त्वाची घडामोड आहे। राज्यसभेचे सीपीआयचे खासदार पी संतोष कुमार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय। पंतप्रधान मोदींच्या भाषणातून आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। भाषण राजकीय असून जनमतावर प्रभाव टाकण्याचा त्यातून प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी यातून केलेला आहे। तात्काळ चौकशी करून कारवाईची मागणी खासदार संतोष कुमार यांनी केली आहे। तर पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित करून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप विरोधकांनी केला। कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे राज्यसभेचे खासदार संतोष कुमार यांनी याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। पंतप्रधान पद आणि सरकारी संसाधनं त्यांनी राजकीय भाषणासाठी वापरले आहेत असा त्यांचा आरोप आहे। निवडणूक आयोगाने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। असं उल्लंघन होऊ दिल्यास निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उभं राहील असंही संतोष कुमार यांनी म्हटलंय। बघा, कोण कोणाच्या विरुद्ध तक्रार करतं हे पण आपण पाहिलं पाहिजे। ज्यावेळेला पंतप्रधान देशाला आपलं मत उद्बोधन करतायत त्यावेळेला ज्यांच्या पोटामध्ये दुखलं आणि पायाखालची वाळूच सरकली तेच लोक अशा तक्रारी करत फिरतायत।